यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे. नमस्कार. स्वामिनी सारीज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. साड्यांची महाराणी स्वामिनीचा जीवन प्रवास आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याशी गप्पा मारत ऐकत आहोत. अब्बूजी नमस्कार. नमस्कार. अब्बूजी, मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं की दुसरीही नोकरी तुम्ही असंच तडकाफडकी सोडलीत. तर मागची नोकरी सोडली होती तेव्हा एक बॅकअप प्लॅन रेडी होता आणि म्हणून तुम्ही ती सोडलीत आणि दुसरी नोकरी लगेच जॉईन केलीत. पण आता ही दुसरीही नोकरी सोडल्यानंतर तिसरी नोकरी परत मिळाली का, संघर्ष करावा लागला त्याच्यासाठी? माझे नशिबात असं आहे, मी कोणताही पाऊल उचलतो तो खूप विचार करून उचलतो. आता हे एक कारखानेदार, साडी तयार करणारा माणूस पुण्यात होता पहिले. ते मला पाठीमागं लागले होते की रियाज तू माझ्याकडे कामाला ये ना, तू माझं, का की तो होलसेलर होते. आजूबाजूचे गावात ते माल पुरवत होते बनवून. तर त्यांच्याशी माझी ओळख होती आणि त्यांचा जे माल यायचा मला सिलेक्ट करावा लागत होता दुकानात, की हे पाठवा, हे पाठवा, हे द्या, ह्याच्यावर हे रंग करा, हे बॉर्डर छोटी करा, हे मोठी करा. तर माझ्यावर ते फार खुश होते. ते मला सारखं म्हणायचं, रियाज तू ये रे, तुला काय पाहिजे ते देतो मी. तो मी एक दिवस अगोदर तिथे जाऊन बोललो, कसेट मी उद्यापासून तुमच्याकडे कामाला येतो. ये ना, बोले तुला केव्हापासून मी बोलवतो. हा, किती दिवस झाले, ये. त्यावेळेस माझा मुलगा जे आहे SSC पास होऊन, मोठा मुलगा जे आहे त्याला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन पुण्यात मिळालं नाही, का की 76% होता आणि बॉम्बेला त्याचा ॲडमिशन झाला. आणि दुसरा एक होता कोल्हापूर आणि सांगली, या 2 ठिकाणी त्याला 3 ठिकाणी नंबर लागला होता. तर मग त्याला ॲडमिशन वगैरे करायचा होता बाहेरगावी, म्हणजे मग त्याला जेवायची, राहायची सोय सर्व करावी लागली असती. तर मी विचार केला, ह्याला कुठंतरी असं ठिकाणी टाकू का आपल्याला जायला बी बरं होईल आणि आपले नातेवाईक पण आहे बॉम्बेला, त्याकडे थोडंसं लक्ष देतील. आणि कोल्हापूर आणि सांगली वगैरेमध्ये कधी ॲडमिशन केला तो चालाक होणार नाही. बॉम्बेमध्ये जाणं येणं बोलणं ते चालाक होईल. तर आपण बॉम्बेलाच त्याला, तर मला सांगितलं बॉम्बेमध्ये गर्द आहे चालू, मुलं बिघडतात, हे करतात. म्हणलं बिघडलं तर एकदम बिघडेल, नाही तर एकदम चांगला होईल. तो बॉम्बेला त्याचं ॲडमिशन केला. आता बॉम्बेला त्याला केल्यानंतर त्याला राहायची जो सोय आहे ते हॉस्टेलमध्ये करायची होती. तर ते हॉस्टेलमध्ये 500 रुपये द्यावा लागत होते. आणि जेवायसाठी आपलं नातेवाईक होतं तिथे जेवत होतो. आणखी जाणं येणं हे खर्च मी खूप विचार करून बॉम्बेला त्याचं ॲडमिशन करून टाकलं. आणि इथले काही मुलं बॉम्बेमध्ये साबुसुद्दीक कॉलेजमध्ये ते होते, त्यांच्या घरी जाऊन विचारलं जेवणाचं कसं काय आहे, किती पैसे लागतात, ते करतात. तर म्हटलं मग ते
मुलाचे वडिलांनी सांगितलं, तुम्ही किती काटकसर मुलगाने केला तरी 5,000 रुपये तरी त्याला लागतील. मी म्हटलं आपल्याला 8,000 रुपये पगार आणि 5,000 त्यालाच दिला तर घर कसं चालणार आहे. हे मनात विचार आला. तर मग जे नोकरी सोडली होती मी त्यांना मी सांगितलं, हे बघा माझे तिन्ही मुलं जे आहे कॉलेजमध्ये आहेत, मला हे पगार पाहिजे तर मी येतो. 12,000-13,000 रुपये मला कमीत कमी पगार मिळाला तर मी तुमच्याकडे कामाला येणार. ते म्हणलं 13 नाही मी 14 देईन, ये तू. हां हां. मग ती नोकरी किती वर्ष केली तुम्ही? 4-4.5 वर्ष केली. अच्छा. 5 वर्ष 2 महिने केली ते. बर. कारण मी याच्यासाठी थांबलो होतो. 5 वर्षानंतर जे आहे ग्रॅज्युएटी मिळते. रसिक हो, साड्यांची महाराणी स्वामिनीचा हा जीवन प्रवास आपल्या यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात असाच आपण पुढे पाहणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझेल अँड बिल्डिंग, पुणे. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा.